ब्रेकनंतर तुम्ही पाहत आहात माझा सिटी न्यूज आणि आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत उल्हासनगरमधली धक्कादायक दृश्य। व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुमित चक्रवर्ती यांच्या कार्यालयावरती आज दुपारी गोळीबार करण्यात आला आणि याची गोळीबाराची सीसीटीव्ही दृश्य आता समोर आलेली आहेत। या गोळीबारामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालेली आहे। सुरेश पुजारी याच्या हस्तकांनी गोळीबार केला असण्याचा अंदाज सध्या पोलिसांनी प्राथमिकरित्या वर्तवलेला आहे। दोन इसमांनी हेल्मेट घालून हा गोळीबार केला। यावेळी कार्यालयातून आलेल्या व्यक्तीनं एक हेल्मेटखोर हल्लेखोर आहे त्याचं हेल्मेट काढलं आणि ती दृश्य देखील या सीसीटीव्ही मध्ये स्पष्ट दिसतात। सुहास रेळेकर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। सुहास, काय माहिती समोर आली आहे आणि पोलिसांकडून काय तपशील मिळतात? रेश्मा, सुमित चक्रवर्ती यांच्या ऑफिसवरती दुपारी हल्ला झाला त्यावेळेला कोण माणसं बाहेर आलेत म्हणून बघण्यासाठी त्यांचा जो मॅनेजर होता तो दीपक राजवानी म्हणून तो बाहेर आला होता आणि त्याला जेव्हा दिसलं एक कोणतरी येतंय तर तेव्हा त्यांनी पकडण्याचा हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यावेळेला त्याचं हेल्मेट देखील काढलं। परंतु या असताना त्यांच्यावर हल्ला करत त्यांनी गोळी झाडल्या। तर राजेश आपला दीपक राजवानी जो होता तो पुन्हा ऑफिसमध्ये पळत गेला, त्यामुळे तो बालबाल बचावलेला आहे, त्याला काही लागलेलं नाही। फक्त त्यांनी 2 गोळ्या फायर केलेल्या आहेत, त्यामुळे कोणतीही दुर्घटना झाली नाही। परंतु या राजकीय वर्तुळात आणि उल्हासनगरमध्ये व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलेलं आहे। रेश्मा, निश्चित सुहास, त्यासोबतच पोलिसांनी आतापर्यंत काय कारवाई केलेली आहे? कारण का सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट चेहरे दिसतात। पोलिसांनी त्या हिशोबाने 2 ते 3 पथकं बनवली आहेत आणि ते विविध दिशेला आणि त्यांचे जे खबऱ्यांकडे त्या खबऱ्यांकडे त्यांची माहिती काढण्याचा प्रयत्न पोलिसांनी सध्या सुरू केलेला आहे आणि त्याप्रमाणे पोलीस त्याच्यावरती काम करतात। पण पोलिसांनी या संदर्भात बोलण्यास सध्या तरी नकार दिलेला आहे, कारण ते म्हणतात की आम्हाला पूर्ण आमचं काम करू द्या, नंतर आम्ही तुम्हाला लवकरात लवकर कळवू। निश्चित सुहास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।